नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत क्लास 9th मॅथ पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर 1 सेट 9वी इयत्ता 9वी गणित भाग 1 बीजगणित मधील पहिलं प्रकरण सन्स हे आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघत आहोत. लक्षपूर्वक पहा, काळजीपूर्वक पहा. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.1. तर पहिला प्रश्न आहे राईट द following sets in roster method. म्हणजे खालील संच यादी पद्धतीने लिहा. म्हणजे याचा अर्थ काय आहे? खालील संच यादी पद्धतीने लिहा. तर आता एक एक संच बघूया आपण. तर पहिला संच आहे सेट ऑफ इव्हन नंबर्स. बघा, आता आपल्याला हा संच काय करायचा आहे? यादी पद्धतीने लिहायचा आहे. म्हणजे इव्हन म्हणजे काय? समसंख्यांचा संच. समसंख्या अनंत असतात. तर समसंख्यांचा संच हा आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. तर आपण आता संच दाखवण्यासाठी एबीसीडी मधले कॅपिटल एबीसीडी मधले कोणते अक्षर वापरू शकता? तर आपण संच दाखवण्यासाठी कॅपिटल मधलं कोणते अक्षर वापरू? आता इथे बघा, इव्हन नंबर कुठून सुरू होतात? 0 पासून. 2 पासून घेऊ. 2 4 6 8 डॅश. हे झाला आपला समसंख्या संच आपण दाखवला, यादी पद्धतीने दाखवलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पुढचा जे संच आहे सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. दुसरा संच कोणता आहे? सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता बघा, म्हणजे आपल्याला 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता 1 ते 50 मधील सममूळ संख्या कोणती? 1 ते 50 मधील सममूळ संख्या कोणती? जी मुळे आहे, समय आहे. तर कोणती आहे? 2 आहे. कोणती आहे? 2. बरोबर. कोणती आहे? 2. बघा, आपण पहिला संच घेतला समसंख्येचा संच, त्याच्यामध्ये आपण समसंख्या लिहिल्या, यादी पद्धतीने दाखवलं. दुसरा संच घेतला आणि सममूळ संख्या 2 आहे. अशा प्रकारे याचा चांगला अभ्यास करा, या सविस्तरपणे अभ्यास करा, सुटसुटीत अभ्यास करा, दणदणीत अभ्यास करा. तर आपण बघूया तिसरा संच. आपण काय बघूया? तिसरा संच बघूया. याचा चांगला अभ्यास करा. आपण बघूया आता तिसरा संच. तिसरा संच काय आहे? सेट ऑफ निगेटिव्ह इंटेजर्स. आता निगेटिव्ह इंटेजर्स कोणते आहे? बघा, निगेटिव्ह इंटेजर्स म्हणजे कोणते? ऋण पूर्णांक. बघा, अशी रेषा असते, ही संख्या रेषा असते, नंबर लाईन असते. इथं 0 असतो आणि इकडं ऋण पूर्णांक असतात. म्हणजे इकडं
निगेटिव्ह इंटेजर्स असतात आणि इकडं पॉझिटिव्ह इंटेजर्स असतात. म्हणजे इकडं समजा ऋण -5, -4, -3, -2, -1 आणि इकडं मग 1 2 3 4 5. आता बघा आणि इकडं वाढत जाणारे असतात. म्हणजे याच्यापेक्षा मोठी कोणती ही आहे, याच्यापेक्षा मोठी कोणती ही आहे, याच्यापेक्षा मोठी कोणती ही, याच्यापेक्षा मोठी ही, याच्यापेक्षा 0 अशा मोठ्या वाढत. इथं बघायचे आपल्याला निगेटिव्ह इंटेजर्स. कोणते बघायचे? निगेटिव्ह इंटेजर्स. मग आपण घेऊ कोणते बघूया आपण? निगेटिव्ह इंटेजर्स आपल्याला बघायचे आहेत. तर आपण बघूया निगेटिव्ह इंटेजर्स कोणते मग निगेटिव्ह इंटेजर्स. तर बघा तर डॅट द्या, तर कॉमा द्या आणि तर -3, -2, -1 हे काय आहे? निगेटिव्ह इंटेजर्स आहे. अशा प्रकारे आपण तिसरा संच घेतला. आता आपण चौथा घेऊ. चौथा संच आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सर्कम. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सर्कम. सर्कम मधील 7 सूर आपल्याला घ्यायचे आहेत. 7 आवाज. बघा सेट काय प्रश्न आपला? 7 बेसिक साऊंड्स ऑफ सर्कम. बघा सर्कम मध्ये 7 कोणते आहेत? बघा 7 सूर कोणते आहेत? सर्कम मधील 7 सूर कोणते आहेत? सा रे ग म प ध नि. सा रे ग म प ध नि. बघा सा रे ग मग होत आहे म. सा रे ग म. त्याच्यानंतर प. सा रे ग म प ध आणि नि. हे 7 आहे. किती आहे? 7. अशा प्रकारे हे 7 1 2 3 4 5 6 7 हे आहेत सर्कम मधील 7 सूर. सा रे ग म प ध नि. आता आपण हे सगळे घेतले. सा रे ग म प ध नि. आता हे झाला पहिला प्रश्न. हे कंप्लीट आपला पहिला प्रश्न झालेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न घेऊ. हे आपला पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे. याचा चांगला अभ्यास करा, याचा चांगला सराव करा. तर आपण आता दुसरा प्रश्न घेऊ. आता आपण दुसरा प्रश्न घेऊ. दुसरा प्रश्न आहे राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. चांगला अभ्यास करा. आपण आता दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न आहे आपला राईट द फॉलोइंग symbolic statements in words. म्हणजे खालील चिन्हांकित विधाने आपल्याला शब्दात लिहायची. खालील चिन्हांकित विधाने शब्दात लिहा. खाली चिन्हांकित विधाने शब्दात लिहा. अशा प्रश्नाचा अर्थ आहे. तर लिहू आपण. पहिला आहे आपलं 4/3 एलिमेंट्स. क्यू. याला एलिमेंट्स म्हणायचं. याला काय म्हणायचं? एलिमेंट्स. बघा मग याला कसं लिहितात? 4/3 is an element of 4/3. 4/3 is an element of the
of the set Q असं याला लिहायचं. 4/3 is an element of the set Q. म्हणजे 4/3 हे हा Q चा काय आहे घटक आहे. 4/3 हा Q चा काय आहे घटक आहे. याला एलिमेंट म्हणतात म्हणजे मराठीमध्ये घटक म्हणतात किंवा सदस्य. म्हणजे हा 4/3 हा Q चा काय आहे घटक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे -2 not element n -2 अशी डॅश मारली म्हणजे नॉट होते म्हणजे हे घटक नाही. -2 हा n चा घटक नाही असा अर्थ होते. -2 is not an element of the set n असा. -2 is not an element of the set n असा याचा अर्थ होते. म्हणजे -2 हा n चा घटक नाही. -2 हा n चा घटक नाही. पहिलं काय होतं 4/3 हा Q चा घटक आहे. 4/3 हा Q चा घटक असं सन्स Q चा घटक आहे असं. आता तिसरा प्रश्न घेऊ आपण. याचा चांगला अभ्यास करा, याचा चांगला सराव करा, चांगला अभ्यास करा. कामाचा आहे, नवीचं वर्ष आहे म्हणून चांगला अभ्यास करा. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. तिसरा आहे बघा. तिसरा आहे की नाही. हे तिसरा आपण घेणार आहोत. आता याचं ट्रान्सलेशन कसं लिहायचं, त्याला कसं लिहायचं, याला वर्ड्स मध्ये कसं लिहायचं. तर याला वर्ड्स मध्ये असं लिहू आपण की आहे आता सेट P is a set of all p's such that P is an odd number. अशा प्रकारे म्हणजे P हा अशा संख्यांचा संच आहे की P हा काय आहे एक विषम संख्या. P हा काय आहे एक विषम संख्या आहे. म्हणजे P is a set of all p's such that P is an odd number. म्हणजे P हा अशा संख्यांचा संच आहे की P हा एक विषम संख्या आहे. P एक विषम संख्या आहे असं आपल्याला लिहायचं आहे. आपण लिहू सेट P is a set of all p's such that याचा अर्थ होते P चा सच म्हणजे असा की इथं अशा की असा की
odd number. P is an odd number. P is an odd number. बघा लिहिलं की नाही आपण याचं ट्रान्सलेशन, याचं आपण शब्दामध्ये लिहिलेलं आहे. सेट P is a set of all P such that P is an odd number. म्हणजे P हा अशा संख्यांचा संच आहे, P हा अशा संख्यांचा संच आहे की सेट म्हणजे संच P हा अशा सर्व संख्यांचा P च्या अशा सर्व संख्यांचा संच आहे. सेट म्हणजे संच P हा P च्या अशा सर्व संख्यांचा संच आहे की P ही एक विषम संख्या आहे. याचा अर्थ असा होतो. आता बघा आपला इथं दुसरा प्रश्न ही संपला. पुन्हा एकदा ट्रान्सलेशन करतो की सेट P इज अ सेट ऑफ ऑल P सच दॅट P इज अन ऑड नंबर. म्हणजे संच P चा असा संच आहे की P हा एक विषम संख्या आहे. म्हणजे संच P हा P च्या अशा सर्व संख्यांचा संच आहे की P ही एक विषम संख्या आहे. तर आता बघा, आता दुसरा प्रश्न घेऊ आपण. तिसरा महत्वाचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे राइट एनी टू सेट्स. राइट एनी two sets by listing method. And by rule method. बघा दोन असे संच लिहायचे, यादी पद्धतीचे आणि गुणधर्म पद्धतीचे दोन आपल्याला संच लिहायचे. यादी पद्धतीचे आणि गुणधर्म पद्धतीचे संच लिहायचे. आपण यादी पद्धत आपण बघितली, गुणधर्म पद्धती आधी बघितली. तर आपण लिहूया. प्रथम आपण लिस्टिंग मेथडचे लिहूया. लिस्टिंग मेथडचे लिहूया. पहिल्यांदा काय लिहू? लिस्टिंग मेथड. काय लिहू आपण? लिस्टिंग मेथड. आता लिस्टिंग मेथड म्हणजे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 डॅश. हे झालं आपलं लिस्टिंग मेथड. नॅचरल नंबर्स आहे की नाही. आता अजून एक उदाहरण लिहू. हे पहिलं झालं, दुसरं एक लिहू. -3 -2 -1 0 1 2 3. हे झालं आपण लिस्टिंग मेथडचे दोन उदाहरणं लिहिलेली आहेत. लिस्टिंग मेथडचे दोन उदाहरणं लिहिली. आता रूल मेथडचे दोन उदाहरणं लिहू. हे झाले लिस्टिंग मेथडचे दोन उदाहरण. आता आपल्याला प्रत्येकाचे दोन सांगायचे. राइट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आता लिस्टिंग मेथड झाले, यादी पद्धतीचे दोन उदाहरणं लिहिले. आता आपण रूल मेथडचे दोन उदाहरणं, कशाचे? रूल मेथडचे दोन उदाहरणं घेऊ. हे झाले लिस्टिंग मेथडचे. आता आपण रूल मेथडचे दोन उदाहरणं लिहूया. हे नोट करून घ्या, चला अभ्यास करा, सराव करा. असे म्हणाल तुम्ही किती लिहू शकता? असे म्हणाल तुम्ही लिहू शकता नॅचरल नंबर, होल नंबर्स किंवा मग 7 कलर इन द रेनबो, 7 कलर, किंवा मग आठवड्यातील वार, ठीक आहे. आठवड्यातील वार, ठीक आहे. डेज इन अ वीक, त्याच्यानंतर किंवा मग इव्हन नंबर किंवा मग ऑड नंबर किंवा मग प्राईम नंबर, असे कितीतरी उदाहरणं तुम्ही लिहू शकता. तर बघूया आता रूल मेथडची दोन उदाहरणं. रूल मेथड. रूल मेथडचे दोन उदाहरण बघा.
is a tool of geometry box. Geometry box हे एक झाला. आता दुसरं सांगा बरं मला ना. दुसरं एक उदाहरण घेऊ. दुसरं एक उदाहरण आपण घेऊया. हे झालं एक उदाहरण. अजून दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण घेऊ. डी व यू डी डी एक्स एक्स इज x is 1 whole numbers from 1 to 12 किंवा होल नंबर लिहिण्यापेक्षा आपण प्राइम नंबर लिहिले तरी चालेल. प्राइम नंबर 1 to 12. प्राइम नंबर 1 to 12. हे झाले आपले रूल मेथडचे दोन एक्झाम्पल. आपण लिस्टिंग मेथडचे दोन उदाहरणं पाहिले. आता हे रूल मेथडचे दोन उदाहरण तुम्ही कोणतेही लिहू शकता. कोणतेही उदाहरणं लिहू शकता. अशा प्रकारे आपण आता तिसरा प्रश्न इथं आपला संपलेला आहे. तर आपण आता घेऊया चौथा प्रश्न. आपण घेऊया चौथा प्रश्न. याचा चांगला अभ्यास करा, याचा चांगला सराव करा. आता घेऊया आपण चौथा प्रश्न. चौथा प्रश्न. चौथा प्रश्न. चौथा प्रश्न घेऊया. कोणता प्रश्न घेऊया? चौथा. राईट द फॉलोइंग. राईट. तर घेऊया आपण चौथा प्रश्न. राईट द फॉलोइंग. राईट द फॉलोइंग sets using listing method. Write the following sets using listing method. Write the following sets using listing method. आपल्याला यादी पद्धतीचा उपयोग करून खालील यादी पद्धतीचा उपयोग करून खालील संच लिहायचे. कशा पद्धतीचा उपयोग करून? यादी पद्धतीचा उपयोग करून खालील संच लिहायचे. तर आपला पहिला प्रश्न आहे all months in the Indian solar system. In the Indian solar system. Indian solar year. बघा आपल्याला all months in the Indian solar year. All months in the Indian solar year. All months in the Indian solar year. बघा म्हणजे भारतीय सौर वर्षातील महिने लिहायचे. भारतीय सौर वर्षातील महिने. भारतीय सौर वर्षातील महिने म्हणजे कोणते? मराठी महिने. कोणते लिहायचे? मराठी महिने. भारतीय सौर वर्षातील महिने लिहायचे. लिहा भारतीय सौर वर्षातील महिने. भारतीय सौर वर्षातील महिने तुम्हाला माहित असतील कोणते आहेत? भारतीय सौर वर्षातील महिने लिहा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, मार्गशीर्ष, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन. ये बघा पहिलं कोणतं आहे? चैत्र.
पहिलं कोणतं चैत्र, त्यानंतर वैशाख, नंतर कोणतं वैशाख, चैत्र वैशाख. आता कोणतं आहे ज्येष्ठ, त्याच्यानंतर कोणतं येते चैत्र वैशाख ज्येष्ठ. अशा कोणतं येईल आषाढ. आता कोणतं येईल आषाढ. आता आषाढ नंतर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ. आता कोणते श्रावण, श्रावण, श्रावण नंतर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद, भाद्रपद. भाद्रपद नंतर कोणते येते भाद्रपद नंतर, भाद्रपद नंतर अश्विन, कोणतं अश्विन. नंतर कार्तिक, नंतर मार्गशीर्ष, आणि नंतर पौषमा फाल्गुन, पौषमा फाल्गुन, पौषमा फाल्गुन. अशा प्रकारे हे आपली झाले मराठी महिने. हे लक्षात ठेवा माहिती मराठी महिने. हे मराठी महिने लक्षात ठेवा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौषमा फाल्गुन. हे झाले आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. येता चांगला अभ्यास करा, सराव करा. मग घेऊ आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न दुसरा काय आहे संच दुसरा काय लिहिलेला आपला लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. बघा कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षर, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षर. आता हे कसं लिहायचं, याच्यात डबल डबल आलेले अक्षर लिहायचे नाही, डबल डबल आलेले अक्षर लिहायचेच नाही. मग बाबा कसं लिहायचं मग, म्हणजे त्या डबल डबल आलेले अक्षर लिहायचे का नाही लिहायचे, डबल आलेले अक्षर लिहायचे नाही, डबल आलेले अक्षर अजिबात लिहायचे नाही. मग आता याला कसं लिहा, आता बघा सी डबल नाही, ओ डबल नाही, एम, त्याच्यानंतर पुढे टी, कॉमा द्या प्रत्येकाला, पी, त्याच्यानंतर एल, त्याच्यानंतर एल नंतर ई, त्याच्यानंतर अजून एम डबल आहे म्हणजे लिहायचा नाही, ई डबल एल आहे म्हणजे लिहायचा नाही, डबल एल अक्षर लिहायचेच नाही, एन आणि नंतर टी. अशा प्रकारे डबल आलेले अक्षर लिहायचे का नाही लिहायचे, डबल आलेले अक्षर लिहायचे नाही. अशा प्रकारे हे झालं आपलं या कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षर झालेला आहे, COMPLENT. अशा प्रकारे डबल डबल आलेले अक्षर लिहायचे नाही. आता जेव्हा आपण तिसरं काय आहे, तिसरं आहे सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20. सेट ऑफ प्राइम नंबर्स 1 to 20. त्याचा चांगला अभ्यास करा. आता आपण घेऊया तिसरं. तर घेऊया आपण तिसरं कोणतं आहे आपलं, आपण अगोदर गलत सांगितलं. तिसरं आहे सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. तिसरं आहे आपलं सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. हाय घेऊया आपण सेट ऑफ ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. बघा ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स. तर ह्यूमन सेन्सरी ऑर्गन्स कोणते, नोज आहे. हे कोणतं आहे, नोज. कोणते, नोज. दुसरं कोणतं आहे,
इयर्स. तिसरं कोणतं आहे? आईज. चौथा कोणता आहे? 5 असतात. चौथा कोणता आहे? टंग. आणि लास्ट आहे आपलं टंग झालं, जीभ. आता झालं स्किन. हे आहेत आपले ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. या प्रकारचं उत्तर झालं. आपला प्रश्न होता सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर आपण ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स लिहिले नोज, इयर्स, आईज, टंग, स्किन. म्हणजे नाक, कान, डोळे, जीभ आणि आपली त्वचा. म्हणजे 5 आपले 5 काय ज्ञानेंद्रिय आहे. आता झाले 5 झाले आपले. आता पुढचा प्रश्न आहे सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. पुढचा प्रश्न घेऊ. सेट ऑफ प्राईम नंबर्स from 1 to 20. Set of prime numbers from 1 to 20. बघा हो, आपण याला बघा कोणते मग 1 to 20 पर्यंतचे प्राईम नंबर्स. ठीक आहे ना. प्राईम नंबर 2 आहे. 2 प्राईम नंबर आहे ना. 3, 5, 7, 9 नाही, 10 नाही, 11, 12 नाही, 13, 14 नाही, 15 नाही, 17 आणि 19. हे काय आहेत आपले प्राईम नंबर. म्हणजे जे कुणा पाड्या देत नाही, कशाला भाग जात नाही, काय होत नाही, हे झाले प्राईम नंबर. हे झाले आता हे आपले प्राईम नंबर. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20 आपण लिहिले. म्हणजे 1 ते 20 मधील आपल्याला 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच असा आपला प्रश्न आहे. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच असा आपला प्रश्न आहे. आपण ते लिहिलेले आहेत. ठीक आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा. आता आपला पुढचा प्रश्न आहे नेम्स ऑफ द कंटेंट्स ऑफ द वर्ल्ड. बघा पुढचा प्रश्न आहे आपला